लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात मालिनी आणि नंदिनीपासून होतीये, ज्यामध्ये मालिनी नंदिनीला विचारतीये, रोज छान हसत गात येत असतेस, मग आज काहीतरी बिनसल्यासारखं दिसतंय, सगळं ठीक आहे ना? त्यावर नंदिनी सर्व ठीक आहे आई असं म्हणते. दुसरीकडे रम्या आणि पार्थ ऑफिसला जाण्यासाठी निघतात, पण पार्थ काव्याची वाट पाहत उभा असतो. त्यावेळी काव्या येते, पण माझ्यासाठी थांबायची गरज नाही असं म्हणून काव्या तिथून निघून जाते. त्यानंतर पार्थ देखील तिकडे काही न बोलता ऑफिसला निघतो. रूम मध्ये नंदिनी सतत ती के नावाची मुलगी कोण असेल या विचारात असते आणि तिला रूम साफसफाई करताना एक ग्रीटिंग कार्डही सापडतं, ज्यावर के लिहिलेलं असतं, पण जीवाच्या परवानगीशिवाय तो कार्ड बघायचं नाही असं नंदिनी ठरवते. दुसरीकडे जीवा आणि काव्या पहिल्या ज्या हॉटेलमध्ये यायचे त्या हॉटेलमध्ये येतात आणि त्याला काव्य आणि त्याच्या सर्व आठवणी आठवायला लागतात. आणि त्याचबरोबर नंदिनीला सगळं खरं समजल्यावर काय होईल याची भीती देखील त्याच्या मनात येते. तर कॉलेजमध्ये काव्याला देखील त्याने आणि जीवानं घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. तर ऑफिसमध्ये पार्थ देखील ठरवतो की यावेळी मैत्रीचा हात वाढवायचा आणि काव्या नाकारत असते, पण आता मी नाही वाढवणार असं तो ठरवतो. तेवढ्यात रम्या येते आणि पार्थचा मूड चांगला करायचा प्रयत्न करते, पण पार्थ त्याला एकटं राहायचंय, प्लीज इकडून निघून जा, आणि रम्या तिथून निघून जाते. तर उद्याच्या भागात नंदिनी त्या के नावाच्या मुलीचा शोध घेईल का? दुसरीकडे काव्य आणि पार्थ यांच्या नात्यात गोडवा दिसेल का? तर अशाच काही मालिकेच्या डेली अपडेट पाहण्यासाठी नक्की फॉलो करा इट्स मज्जाला. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.